मीरा, तू अचानक मला हा प्रश्न का विचारलास आणि तेही इथे बोलावून? आत्या तुम्ही उत्तर द्या ना. मला सांगा, तुमच्या आईला ती गोष्ट कोणी सांगितली? माझ्या आजीने आणि मग आईने मला सांगितली. मला पण ती गोष्ट सांगा. तुला कुठून कळलंय? एक मिनिट, तुला मायाने सांगितलं ना? नाही हो, मला ते वेदाचे बाबा ही गोष्ट सांगत होते, पण त्यांना नीट आठवत नाही. तुम्ही सांगा ना. हे मलाही नाही आठवत एवढी. कुठे लिहून ठेवली असेल का? लिहून आउट हाऊस मध्ये एखाद्या खोलीत कुठेतरी सापडेल. म्हणजे तिथे खूप जुनं सामान आहे ना, तर तिथे सापडेल एखादी बखर आणि त्यात असेल गोष्ट ती. बखर? हा, म्हणजे मला तसं नक्की नीट आठवत नाहीये, पण असू शकेल ना. आपण शोधूया. मी येते तुझ्या बरोबर हवं तर. नाही नाही, नको. मी एकटी जाते. अगं, तू एकटी कशी जाणार तिथे? कसं आहे बघ सगळं. हवं तर येते मी. आम्हाला एक काम आहे. आम्हाला? आम्हाला म्हणजे? मीरा, तू खरंच आत्म्याला बोलवतेस आणि त्यांच्याशी बोलतेस असं मी ऐकलं, ते खरं आहे का? खरं सांग. नाही, आम्हाला म्हणजे देवी आईला. देवी आई आहे ना माझ्यासोबत, म्हणून म्हटलं. देवी आहे? हां हां, देवी आहे का? असू दे, मग मी जाते. हो. हां. ताई, आत्या म्हणतात तसं या आउट हाऊसमध्ये एखादी अशी खोली किंवा एखादी अशी जागा जिथे आपण गेलोच नाही आहोत, अशी असू शकते ना. या आउट हाऊसमध्ये ना काहीतरी दडलंय का? पण मीरा, तिथे फक्त मंजिरीची गुहा आहे अगं. नाही ताई, आपण ना नीट शोधायला हवाय. मंजिरीची गुहा तर आहेच, पण एखादी खोली किंवा अशी जागा असू शकते ना जिथे आपण गेलो नाही आहोत. पण ताई, तिथे जायचं कसं? आणि जरी गेलो तरी तिथे काही गडबड झाली तर? ते आता तिथे गेल्याशिवाय कळणार नाही. चल मीरा.